नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तसेच इयत्ता 10 तुम्ही यशस्वीने पार केल्याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन आणि यानंतर तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर तुम्हाला अनेक विषय हे नाविन्यपूर्ण विषय तुम्हाला अभ्यासाला मिळतील। त्यापैकीच एक विषय म्हणजेच अर्थशास्त्र। इयत्ता 11वीमध्ये तुम्हाला अर्थशास्त्रातील वेगवेगळ्या संकल्पना तसेच सिद्धांत अभ्यासाला मिळणार आहे। तर आज आपण अभ्यासणार आहोत त्यापैकी प्रकरण 1, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना। त्यामध्ये सुरुवातीला आपण प्रस्तावना बघणार आहोत। नवनवीन वैज्ञानिक शोध व नवीन गोष्टी शोधून काढणे या बाबींचा ठसा आजच्या जगावर उमटलेला आहे। शास्त्रातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा प्रयत्न आपण करू लागतो। शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे। शास्त्राचे मुख्य 2 प्रकार आहेत। तर आपल्याला माहीत असेल, जसजशी मानवाची उत्क्रांती होत गेली तसतसे अनेक नवनवीन शोध लागले, नवनवीन शास्त्रांचा तसेच नवनवीन घटकांचा अभ्यास मानव करू लागला। त्यापैकीच काही शास्त्र असे असतात की ज्या शास्त्रामध्ये आपण तंतोतंत उदाहरण देऊन आणि गणितीय सहाय्याने त्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो। तसेच काही शास्त्र हे मानवाच्या वर्तणुकीशी संबंधित असतात। म्हणजेच दोन्ही शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीची व्यवस्थितपणे आणि पद्धतशीरपणे मांडणी केली जाते आणि त्या पद्धतशीर मांडणीचे एक शाखा विकसित होत जाते। अशा प्रकारे प्रत्येक विषय हा स्वतंत्रपणे विकसित होत गेलेला आहे। जसं त्यामध्ये 2 पडतात, एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र। आता नैसर्गिक शास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर या शास्त्रामध्ये जे नियम असतात ते नियम तंतोतंत लागू पडतात। जसं गणिताचं आपण उदाहरण घेऊ शकतो। 2 आणि 2 म्हटलं तर आपण बरोबर त्याचं उत्तर 4 सांगतो। म्हणजेच नैसर्गिक शास्त्राचे जे नियम असतात ते काटेकोर आणि तंतोतंत असतात आणि या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणांतर्गत पडताळून पाहता येते। अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र म्हणतात। प्रयोग व अनुमान यावर आधारित असल्यामुळे या शास्त्राला तंतोतंतशास्त्र म्हणूनही ओळखले जाते। उदाहरणार्थ गणित, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इत्यादी। आता नैसर्गिक शास्त्रामध्ये काय तर तुम्हाला सांगता येईल की जसं आपलं गणिताचं उदाहरण घेतलं तसंच एखाद्या फिजिक्समधलं एखाद्या किंवा पदार्थविज्ञान किंवा एखाद्या सायन्समधले कुठल्याही विषयाचं जर आपण एखादं उदाहरण घेतलं तर ते उदाहरण कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये तसेच आपण प्रयोगांतरच प्रत्यक्ष प्रयोग करून ते सोडवू शकतो आणि त्याचं उत्तर नेमकं तंतोतंत असते आणि हे नियम संपूर्ण विश्वामध्ये सारखे असतात। जसं 2 आणि 2 म्हटलं की 4, हे जे 4 उत्तर आहे ते कुठल्याही देशात गेलं तरी 2 आणि 2 म्हटलं तर 4च होईल, त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही। तसंच फिजिक्स, केमिस्ट्री, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यामधले जे नैसर्गिक शास्त्र आहे त्या शास्त्रांमध्ये देखील जे नियम असतात, ज्या व्याख्या असतात ते तंतोतंत संपूर्ण जगामध्ये जशाच्या तशा लागू होतात आणि त्याची सत्यता प्रयोगशाळेमध्ये सुद्धा तपासून पाहता येते आणि त्याचं उत्तर हे
पडताळून पाहता येते. म्हणजे हे जे शास्त्र आहे ते तंतोतंत आहे, यामध्ये कुठलाही बदल होत नाही. जसं गणिताचं उदाहरण घेतलं, भारतामध्ये जर आपण 2 आणि 2 4 म्हटलं तर दुसऱ्या देशामध्ये 2 आणि 2 4च होईल, त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. अशा प्रकारचे जे शास्त्र आहे ते शास्त्र संपूर्ण जगामध्ये एक वाक्य, त्यामध्ये एक वाक्यता असते, त्यामध्ये कुठलाही फरक पडत नाही. जसं आपण बायोलॉजीतले किंवा फिजिक्स केमिस्ट्री यासारखे जे शास्त्र आहे त्या शास्त्रांची सर्वव्यापकता संपूर्ण जगामध्ये सर्वव्यापकता असते, त्यामध्ये कुठलाही फरक पडत नाही किंवा बदल होत नाही. त्यानंतर दुसरं जे शास्त्र आहे जे विकसित होत गेलं आहे ते आहे सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रास वर्तणूकशास्त्र किंवा अमूर्तशास्त्र म्हणतात. या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते. सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून या संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकाबाबत ज्ञान देणे. मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही, तसेच ती नियंत्रित पद्धतीनेही अभ्यासता येत नाही. सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते, मात्र हे नियम मानवी प्रवृत्तींच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारण विधाने असतात. आता सामाजिक शास्त्रामध्ये काय, तर सामाजिक शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं वर्तन कसं आहे आणि त्या वर्तणुकीमुळे समाजामध्ये कशाप्रकारे बदल होईल याचा अभ्यास सामाजिक शास्त्रामध्ये करण्यात येतो. जसं मानसशास्त्र. मानसशास्त्रामध्ये मानवाच्या विविध पैलूंचा मानसिक पैलूंचा अभ्यास केलेला जातो. त्याची वर्तणूक कशी आहे, त्याचं हावभाव कसे आहे, त्याच्या चेहऱ्याचा आकारावरून तसेच त्याच्या हावभावावरून वेगवेगळा अभ्यास करून ते शास्त्र मांडण्यात येते. अशा प्रकारे सामाजिक शास्त्रामध्ये मानवाच्या कुठल्या ना कुठल्या पैलूंचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकावर ज्ञान देते. जर मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला नाही तर समाजामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात, तसेच मानवी वर्तणुकीशी संबंधित जे आचरण असते त्या आचरणाचा अभ्यास करणे कठीण होईल. त्यासाठीच मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणे हे आवश्यक आहे आणि तो अभ्यास सामाजिक शास्त्राच्या शाखेमध्ये करण्यात येतो. परंतु मानवी वर्तणूक ही प्रयोगशाळेमध्ये तपासता येत नाही, तसेच ती नियंत्रित पद्धतीनेही अभ्यासता येत नाही. आपल्याला माहीत असेल की प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते, प्रत्येक व्यक्तीचं आचरण वेगळं असते, प्रत्येक व्यक्तीची कृती करण्याची पद्धती ही वेगळी असते आणि एका व्यक्तीवर केलेले प्रयोग हे दुसऱ्या व्यक्तीवर तंतोतंत लागू पडेल हे सांगता येत नाही किंवा तंतोतंत त्या व्यक्तीला लागू होईल असं कुणीही सांगू शकत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीची मानसिक प्रवृत्ती, विचार करण्याची क्षमता, आकलन क्षमता तसेच त्याच्या बुद्धीचा विकास हा वेगवेगळा असतो. म्हणून या ज्या शास्त्रामध्ये अभ्यास करण्यात येतो त्या शास्त्राचा तंतोतंतपणे प्रयोगशाळेमध्ये आपण त्याची तपासणी करू शकत नाही किंवा उलगडून पाहू शकत नाही. जसं एका व्यक्तीला जर खूप राग येत असेल तर त्या व्यक्तीवर जर अभ्यास होत असेल, मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीवर जर अभ्यास होत असेल तर तो अभ्यास फक्त त्या विशिष्ट व्यक्तीपुरताच लागू होऊ शकते. परंतु दुसऱ्या व्यक्तीला जो तो अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या त्या व्यक्तीवर केलेल्या प्रयोगानंतर जे निष्कर्ष निघतात त्या निष्कर्षाची
चाचणी दुसऱ्या व्यक्तीवर आपण जशीच्या तशी करू शकत नाही, कारण मानवी वर्तणूक ही व्यक्तिपरत्वे बदलत राहते. आणि त्यामुळेच सामाजिक शास्त्रामध्ये फक्त मानवी वर्तणुकीचा अभ्यास करण्यात येत असल्यामुळे त्याची कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये तपासणी घेता येत नाही. तसेच तिचे नियंत्रित पद्धतीने तिचा अभ्यास करता येत नाही. जसं नैसर्गिक शास्त्रामध्ये सर्व गोष्टींचा प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून अभ्यास करता येतो, तसा सामाजिक शास्त्रामध्ये कुठल्याही गोष्टीचा प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून अभ्यास करू शकत नाही. तसेच त्याचे जे निष्कर्ष आहे ते सर्व व्यक्तींना तंतोतंत लागू पडेल हे पण सांगू शकत नाही. त्यामुळेच सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते. त्यामुळे काय आहे, जे सामाजिक शास्त्राचे जे नियम बनवलेले आहेत त्यांना वैश्विक मान्यता नसते. त्याचे कारण, जर भारतामधील जे लोक राहतात त्या लोकांचा मानसशास्त्रीय अभ्यास केला तर त्याचे निष्कर्ष हे वेगळे असतील. त्याचप्रमाणे दुसऱ्या अमेरिकेमधील किंवा युरोपमधील एखाद्या देशामधील लोकांवर केलेले निष्कर्ष हे वेगळे असतील, कारण त्या व्यक्तींचे विचार करण्याची क्षमता, राहणीमान, पेहराव तसेच त्यांचे सामाजिक जो बांधिलकी असते ती वेगळी असते. त्यामुळे सर्व देशामध्ये जो एका देशामधील एखाद्या व्यक्तीवर केलेल्या प्रयोगाचा दुसऱ्या देशामधील व्यक्तींना जे निष्कर्ष असतात ते निष्कर्ष जसे लागू पडतील हे सांगू शकत नाही. काही बाबतीमध्ये ते निष्कर्ष लागू पडेल, परंतु सर्वच बाबतीमध्ये ते निष्कर्ष त्या व्यक्तीला लागू पडेलच हे सांगता येत नाही. त्यामुळेच ह्या नियमांना वैश्विक मान्यता नसते. कारण जर भारतामधील एखाद्या व्यक्तीवर मानसशास्त्रीय संशोधन झाले असेल तर त्यामधून जे निष्कर्ष निघतील ते निष्कर्ष फक्त आपल्या देशामधीलच लोकांवर लागू पडतील, परंतु ते सुद्धा तंतोतंत लागू पडेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे ह्या जे नियमांना मान्यता असते ती वैश्विक नसते, म्हणजे संपूर्ण जगामध्ये एकच नियम बनवू शकत नाही. जसं गणितामध्ये 2 आणि 2 बरोबर 4 होते, तसं सामाजिक शास्त्रामध्ये नसते. कारण सामाजिक शास्त्र ही मानवी वर्तणुकीशी संबंधित आहे आणि मानवी वर्तणूक ही व्यक्तिपरत्वे, स्थलपरत्वे, काळपरत्वे ही बदलत राहते. तसेच लिंगपरत्वेसुद्धा त्या व्यक्तीची वर्तणूक बदलत राहते. जसं स्त्रियांची वागणूक ही पुरुषांच्या वागणुकीपेक्षा वेगळी असेल, मुलांची वागणूक ही वयस्कर व्यक्तींपेक्षा वेगळी असेल. त्यामुळे जर एखाद्या वयस्कर व्यक्तींची मानसिक स्थितीचा अभ्यास केला तर त्या अभ्यासानंतर जे निष्कर्ष निघतील ते लहान मुलांना लागू पडणार नाही. तसेच स्त्रियांच्या ज्या वर्तणूक आहे त्या वर्तणुकीचा जर अभ्यास केला आणि त्यानंतर जे निष्कर्ष निघाले त्या निष्कर्षाची अंमलबजावणी पुरुषांवर जर आपण लागू करतो म्हटलं तर ती लागू होणार नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते आणि प्रत्येकाची भावनिक क्षमतासुद्धा ही वेगळी असते. जर मानसशास्त्रामध्ये लहान मुलांच्या वर्तणुकीचा अभ्यास करायचा असेल तर आपण वयस्कर व्यक्ती किंवा स्त्रियांची जे वर्तणूक आहे त्याचे निष्कर्ष लहान मुलांवर लागू शकत नाही किंवा थोपवू शकत नाही. त्यासाठीच लहान मुलांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करणे ही आवश्यक आहे. म्हणून सामाजिक शास्त्राचे जे नियम असतात ते व्यक्तिपरत्वे आणि स्थलपरत्वे हे बदलत जातात. त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या तासिकेमध्ये फक्त एवढाच अभ्यास करणार आहोत की जो आपला अर्थशास्त्र हा विषय आहे तो अर्थशास्त्र विषय सामाजिक शास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण समाजाच्या दृष्टिकोनाचा विचार करून तसेच प्रत्येक व्यक्तीच्या आचरणाचा विचार करून काही सिद्धांत मांडलेले आहेत, निष्कर्ष काढलेले आहेत आणि त्यामुळे त्या सर्व सिद्धांताचा आणि निष्कर्षाचा अभ्यास
अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो. आणि अर्थशास्त्रसुद्धा एक सामाजिक शास्त्र आहे, कारण अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास करण्यात येतो आणि मानवी वर्तणुकीशी संबंधित ज्या समस्या असतात तसेच त्या समस्यावर जे उपाय असतात त्याचा अभ्यास अर्थशास्त्राच्या माध्यमातून करण्यात येतो. अशा प्रकारे आपल्या या तासिकेमध्ये आपण पाहिलं की शास्त्राचे 2 मुख्य भाग पडतात. एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्रामध्ये जे घटक असतात ते संपूर्ण जगामध्ये तंतोतंत जसेच्या तसे लागू पडतात आणि त्याचा अभ्यास आपण प्रयोगशाळेमध्ये सुद्धा करू शकतो आणि त्याचे निष्कर्ष जे असतात ते निष्कर्ष तंतोतंतपणे लागू पडतात. परंतु सामाजिक शास्त्राचे जे निष्कर्ष असतात ते तंतोतंतपणे लागू पडत नाही. त्यामुळेच सामाजिक शास्त्राचे नियम हे वैश्विक नसतात, ते स्थलपरत्वे आणि कालपरत्वे बदलत जातात. अशा प्रकारे जेव्हापासून मानवाची उत्पत्ती झाली आणि मानवाचा विकास जसा जसा होत गेला तशा प्रकारे त्यानंतर 2 शास्त्र उदयास येत गेले. एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरे आहे सामाजिक शास्त्र. आणि आपला अर्थशास्त्र हा विषयसुद्धा सामाजिक शास्त्र या शाखेमध्येच अभ्यासण्यात येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या घटकांचा अभ्यास केलेला आहे. तर पुढील तासिकेमध्ये अर्थशास्त्राचा अर्थ काय या घटकाचा अभ्यास पुढील तासिकेमध्ये करणार आहोत.